जिंदगी हमारी है हमको जीनी सारी, थोड़ा फॅशन वॅशन कर ले तो क्या जाता है तेरा. अरे हे काय, जे मी बघितलं ते तुम्ही पण बघितलं ना. हो, तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा आवडता आकाश ठोसर. आजचा कॅफे मराठी बिंदास बोलचा एपिसोड आहे दोस्तीसाठी काही पण, आणि मी आकाश ठोसर तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तर त्याचे उत्तर तुम्ही बिंदास द्यायचे. दोस्ती म्हणजे काय? दोस्ती माझ्यासाठी म्हणजे मस्ती. फॉरएव्हर बॉन्ड. दोस्ती म्हणजे आउटिंग्सच येतात. आतापर्यंत फर्स्ट पर्सन वी सी. काळजी, सगळं काही, फॅमिली, सर्वस्व. आपला जो अर्धा भाग असतो तो आपण आपल्याला दुसऱ्याच्यात कोणाच्यात सगळी सापडतो, तो ती म्हणजे दोस्ती. दोस्तांसाठी तुम्ही काय काय केले? तसं तर मी काही करत नाही दोस्तांसाठी, उलट त्यांचं वाट कशी लागेल ते अजून असं बघतो. जेव्हा त्यांना इमोशनल सपोर्ट पाहिजे असतं तेव्हा आपणच त्यांची मदत करू शकतो. जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज पडली तेव्हा तेव्हा मी प्रयत्न केला की त्यांच्यासाठी असण्याचा. गर्लफ्रेंड्सना बाईकवरून कॉलेजला सोडणं किंवा त्यांना कुठेतरी पार्टीला घेऊन जाणं. बहुतेक मार खाल्लाय, मार दिलाय, थोडंफार कधीतरी खोटंही बोलले असेल एखाद्या वेळेस. आता माझ्या आय होप माझी आई बघणार नाही आहे. दोस्तांनी तुमची केलेली फजिती सांगा. आम्ही माथेरानला गेलो होतो, आमचा पूर्ण ग्रुप, आणि आम्ही असंच काठावर बसलो होतो पाण्याच्या. तर मित्र बोलला तो पाणी चेक करतो किती डीप आहे. तो बघतोय पाठून त्याला धक्का देऊन दिला. मला सगळे म्हणतात की दिसायला इतकी साधी सोजवळ अशी दिसते मी, पण थोडीशी खोडकर आहे. मला मस्ती करायला आवडते, त्यामुळे मीच बहुतेक वेळेला लोकांची फजिती करते. एकदा चांगलं आठवतंय की असं मला उकसवत म्हणून, अरे तू काय करणार आहेस मला, तू काय करणार, असं करत करत आमची मारामारी झाली होती, फिजिकली मारामारी. सो येस, तशी माझे फ्रेंड्स माझी बरीच फजिती उडवतात. 9 ऑक्टोबरला माझा बर्थडे असतो. मला कोणीच त्या दिवशी वाढदिवसाला विश केलं नाही, आणि रात्र आली म्हणजे मला असं वाटलं की संध्याकाळी पार्टी असेल तेव्हा विश करतील, पण तेव्हाही नाही. आणि 11 वाजता सगळीजणं माझे प्रिंट केलेले टी शर्ट, त्याच्यानंतर माझी गाणी हे परफॉर्म करत होते. माझ्यासाठी नाटकातलं एक स्किटही सादर केलं. सो पूर्ण दिवस का होईना, पण तो शेवटचा 1 तास मी पूर्ण दिवसासारखं जगलो. दोस्तांना तुम्ही कुठल्या नावाने हाक मारता? नावानी तर कधी हाक मारतच नाही, मोस्टली सर नेमचे, टोंगे, मेश्राम असं. एक आहे आमचा, अजून तो आज आला नाही ॲक्च्युली, त्याला आम्ही सगळे म्हणजे ज्या शिवाय सगळ्या नावाने हाक मारतो. कारण की त्यांना पण एवढी सवय झालेली असते की त्यांना त्यांच्या नावानी जर बोलवलं तर ते बोलतात ते बरं आहेस ना तू. माझी एक फ्रेंड आहे जिला मी मनीमाऊ म्हणते. शुभंकर तावडे माझा मित्र, चॅटी का, कारण तो सदान कदा फोनमध्ये असतो. अभिजित खांडकेकरला भाईजान, भूषण प्रधानला बी, आणि आकाश ठोसरला जान. दोस्तांचा एखादा यादगार किस्सा सांगा. माझ्याच बर्थडेचा सीन आहे. 12 वाजले, बाहेरून आवाज देत आहे, टोंगे. नाव तर घेतलं नाही, नाव मी शॉक, म्हटलं असं कोण आवाज देतं रात्री, एवढ्या रात्री ओरडत आहे. बाहेरचे वगैरे सर्व आले, बिल्डिंगचे बाहेर आले, आणि दरवाजा खोला. ही लोक केक घेऊन. दिवसा गणिक नवे किस्से घडत असतात, त्यामुळे एक किस्सा असं सांगणं मजा नाही येणार. आत्ता नुकताच बर्थडे झाला माझा 19 डिसेंबरला, आणि तेव्हा ना मी शूट करत होते, आणि खरं तर तो जरा पॅच माझ्यासाठी अवघड होता. मी थोडी डिप्रेस्ड होते काही वेगळ्या कारणांसाठी, पण मी शूट करत होते त्यामुळे मला छान वाटत होतं. मला अजिबात अपेक्षा नव्हती. माझं शूट संपलं 11-12 वाजता घेतलं, आणि मी घरी गेले आणि सगळे चिडीचाप बसले होते, आणि सगळ्यांचं असंच एक एक्साइटमेंट होते. आणि मी माझं असं तर रात्री 12 वाजता संपला आता बर्थडे, काय उगाच चौगाच, आणि असे 2 हात आले डोळ्यावर, आणि मी म्हणलं म्हणजे असं माझं रिॲक्शन होता. आणि मी उघडले डोळे तर आकाश बिचारा त्याचं शूटिंग संपून मुंबईहून केक घेऊन आला होता. मैत्रीत गैरसमज झाला तर तुम्ही काय कराल? तर काही प्रॉब्लेम आला तर पहिले आपण समोर जायचं, प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. पण कधी पाठी येऊन पण आपण थोडं विचार करून मग त्याला सॉल्व्ह करू शकतो. मला असं वाटतं कुठल्याही नात्यात गैरसमज झाला तर बोलून टाकायचं यार, बोलण्याचे पैसे नाही लागत. समजा असं झालं की कुणी चिडलंय तर मी पटकन सॉरी होऊन मोकळी होते, किंवा काय झालं, का चिडली, बरं मी माझी बाजू सांगते, आणि मग ते पटकन छान. खूप भांडतो आणि मग नंतर मग क्लिअर करायला जातो. गैरसमज होतात, पण मग आम्ही ते एकमेकांशी बोलून आणि तेवढं अंडरस्टँडिंग असल्यामुळे मग संपून जातात. वाव, तुमच्या तिघांची फ्रेंडशिप अशीच राहो, आणि चिअर्स टू फ्रेंडशिप. मग कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? मजा आली ना? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॅफे मराठी बिंदास बोल. हॅलो, मी संस्कृती बालगुडे. आमच्याबद्दलचे सगळे अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करा यूट्यूबवर कॅफे मराठीला.
हाय, मी वैदेही परशुरामी आणि मी तर सबस्क्राईब केलेलंच आहे, पण तुम्ही पण कॅफे मराठीचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.